हॅलो मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे अष्टविनायक कट्टा ह्या लोकेशनला आणि तिकडचा फेमस आहे तो वडापाव। या अगोदर पण मी इथे ब्लॉग केलेला आहे तंदुरी वडापावचा आणि तंदुरी समोसाचा। आणि एकनाथ शिंदे हे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण ह्या वडापावचे खूप चाहते आहेत। सो आपण एक्सप्लोर करणार आहोत आज इकडचा एक वेगळा आणि युनिक वडापाव जो की खूपच वेगळ्या टाईपचा असणार आहे। गर्दी पाहून तुम्ही विचार करू शकता की इकडचा वडापाव किती फेमस असेल। सो या गर्दीतून वाट काढत आपण पुढे जाऊया आणि बघूया की आपल्याला वडापाव मिळतोय की नाही। सो चला, गर्दी तर खूपच आहे, खूप लोक वेटिंगला आहेत जसे की रोजच असतात। हा अष्टविनायक चौक आहे आणि इकडेच हा वडापाव मिळतो, खूप फेमस आहे, कोणालाही विचारा तुम्ही। हे बघा, ही ताई खूप सपोर्टिव्ह आहे आणि खूप अशी युनिक वडापाव पण करते। सो आता तुम्हाला मिळणार आहे इथे तंदुरी वडापाव आणि तंदुरी समोसा पाव आणि त्याचबरोबर हा आहे पनीनी वडापाव। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, हा पनीनी वडापाव आहे। सो खूपच डिफरंट अशी डिश आहे। सो की ह्या ताईने ते आता नवीन इंट्रोड्यूस केली आहे। असा मस्त असा तंदूरचा स्मोक देतात या वडापावला आणि याच्यात मस्त सगळे सॉसेस आणि कुरकुरे जातात। सो दिसायला तर खूप मस्त आणि यम्मी दिसते, खायला पण खूप मस्त आहे। तुम्ही इथे येऊन नक्की विजिट करून खाऊ शकता आणि खाऊन याची मजा घेऊन मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसं आहे। त्यावर मस्त असं चीज स्प्रेड केले जाते आता। नमस्कार, माझं नाव ऋग्वेद पवार। मी इथे राहत नाही, मी सध्या ऑस्ट्रेलियामध्ये राहतो, परंतु इथे आल्यावरती मी एक नाव ऐकतो, म्हणजे तुम्ही तंदुरी वडापाव खा, तंदुरी वडापाव खा। मी खाल्ला आणि ऑनेस्टली मस्त होता। मी आता काय 7-8 वेळा खाल्ला आहे इथे। आता जायच्या आधी अजून 3-4 दिवस आहे, सो जेवढं जमेल तेवढं खाईन मी, जेवढं जाईल पोटात तेवढं। थँक्यू। सो ऐकलंच ना, ऑस्ट्रेलियावरून पण लोक आले खायला। तुम्ही कधी विजिट करणार आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की हा पनीनी वडापाव कसा आहे। सो मस्ट विजिट and stay tuned to my channel Food Lovers Channel.